मला फक्त एकच बोलायचं, एकच वाक्य की या क्षणाला मला माझ्या आईची आठवण येते. आई खूप पूर्वी गेली, 20 वर्ष झाली जाऊन. ती ह्या क्षणासाठी जगत होती असं म्हणायला हरकत नाही. पण अचानक एक दिवस ती हार्ट अटॅकने गेली. तर हे कधी मी हातावर असं बोललेलं नाहीये. सो आय फील आज आई असायला पाहिजे. सई मला जेव्हा कळलं, सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतोय, तर त्यावेळेला ऍक्च्युली मी आणि सई असे अपोजिट होतो एकमेकांच्या, आणि प्रसादनी हे होतो. तर तेव्हा सईपर्यंत काहीतरी आजही ओपनली सांगायला हरकत नाही, सईपर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसाद आणि ती आहे. तर सईने पिक्चर सोडला होता. ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट, हेच एक कारण आहे मी हा चित्रपट करते. सई मी बरोबर बोलते. त्यामुळे आणि मग सरांनी झालं सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता, पण सई सोडते पिक्चर तू नाही असल्यामुळे, त्यामुळे मग तू प्लीज करशील का. सो आय सेड ओके, मी करतो पिक्चर. पण जोक्स अपार्ट एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. मला जर मी नेहमी तिला सांगतो, हे 100 वेळा सांगितलं असेल, देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा, तर मी सईचे डोळे चोरे. मी अगदी अर्ध्या फुटावरून काही इंचांवरून ते डोळे बघितलेले आहेत, आणि ती डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रींना जमतं. त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा, आमच्या हसरेत्रेमध्ये 2-3 वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर चौगुले सेलिब्रिटी असतो. तर इतर जण विचारतात, अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का, कुणाबरोबर आहे. ते म्हणते सई तामणकर बरोबर आहे. नाही ती बायकोच माझी म्हणते, नाही अजून त्या लेवलला ते पोहोचलेले नाहीये. असा एक पंच होता. हा, आणि अजून एक पंच होता की कुठे चाललात तुम्ही. असे मी कोल्हापूरला चाललोय, माझं एक शूटिंग आहे. कुणाबरोबर आहे. सई तामणकर. अच्छा म्हणजे आजोबांचा रोल आहे का तुमच्या, तिच्या आजोबांचा रोल आहे का. असा एक पंच होता. पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं. पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात. मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे, म्हणजे ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणालो तेव्हा बोरं दिलेली होती. आपल्याला असं वाटतं ना कधीतरी जजच्या खुर्चीत आपण बसावं आणि अरे जरा असेम ओ फ्रूटला ना वगैरे असं म्हणावं. तसं एकदा काढलं होतं, ऊस आणि बोरं दिलेली होती मला. ठीक आहे म्हणजे, पण त्यांनी मला जज म्हणून येत आहेत आता असा एक मला मान दिला, याचा आनंद. संपूर्ण टीम बद्दल खूप छान वाटतंय. म्हणजे प्रसाद सर तुम्हाला रोमॅन्टिक भूमिकेत बघायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. सई तू पहिल्यांदा टीनेजरच्या आईची भूमिका करणार आहेस, सो आम्ही त्यासाठी एक्सायटेड आहोत. आणि खूप सुंदर आणि वेगळी दिसतेस तू ट्रेलर मध्ये सगळीकडे. समीरदा, इतके वर्ष तू लोकांच्या मनावर कसं आणि किती राज्य करतोयस हे मी वेगळं सांगायला नको. आणि आज तुझा पहिला प्रमुख भूमिकेतला सिनेमा येतोय, तर मला वाटतं इथल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक पर्सनल आनंद आहे की तुझा सिनेमा येतोय. त्यामुळे आम्ही सगळेजण यासाठी खूप खूप एक्सायटेड आहोत. आणि ईशा, तुझा पहिला सिनेमा आहे, त्यामुळे ही आणखीन वेगळी एक्साइटमेंट आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.